Hello everyone. Today we are going to learn class 8th English try again poems warming up chit chat. Question number 1. What do you like poems or stories? तुम्हाला कविता आवडतात की गोष्टी? त्याचा आन्सर I like both poems and stories. Question number 2. What kind of poems do you enjoy the most? तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कविता सर्वात जास्त आनंद देतात? त्याचा आन्सर I enjoy lyrical and didactic poems most. लिरिकल म्हणजे गायनास योग्य आणि डिडॅक्टिक म्हणजे उपदेशात्मक. क्वेश्चन नंबर 3. डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? कविता तुम्हाला प्रेरणा देतात असे तुम्हाला वाटते का? त्याचा आन्सर यस, शुअर. आय डू थिंक दॅट पोएम्स इन्स्पायर अस. क्वेश्चन नंबर 4. डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोएम? तुम्हाला अशी एखादी प्रेरणा देणारी कविता आठवते का? यस, आय रिमेंबर द इन्स्पायरिंग पोएम वी शॅल ओव्हरकम. क्वेश्चन नंबर 5. व्हेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट? तुम्ही ती कविता केव्हा शिकलात किंवा केव्हा ऐकली? त्याचा आन्सर आय लर्न इट व्हेन आय वॉज इन स्टँडर्ड 7. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? त्या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळतो? त्याचा आन्सर इफ वी हॅव फेथ इन आवरसेल्व्स वी शॅल ब्रेक ऑल द हर्डल्स अँड मेक अस फ्री अँड लिव्ह इन पीस. क्वेश्चन 1A. Form groups of 6 each. Everyone from the group should share an experience or a situation where at first he experienced failure but after continuous efforts achieved success. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकी 6 विद्यार्थ्यांचा एक गट करावायचा आहे आणि गटातील प्रत्येक विद्यार्थ्याने सुरुवातीला अनुभवलेले अपयश व नंतर सातत्यपूर्ण प्रयत्नांनी मिळवलेले यश याबाबत गटातील प्रत्येकाने आपले अनुभव किंवा प्रसंग या ठिकाणी सांगायचे आहेत. या ठिकाणी एक नमुना अनुभव जो आहे तर तो या ठिकाणी शेअर केलेला आहे. हिअर इज माय एक्सपिरियन्स. माय फादर टॉट मी टू राईड अ बायसिकल अलोन. आय फॉल 2 times and I got cuts on my skin, but I kept on my practice. Finally one day I rode the bicycle alone without any support. अशा प्रकारे तुम्ही तुमचे एक्सपिरियन्सेस जे आहेत तर ते या ठिकाणी शेअर करायचे आहेत. त्यानंतर बी. डिसाइड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज रिमार्केबल. फिल इन द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. गटात सांगितलेला कोणता अनुभव उल्लेखनीय आहे ते ठरवायचा आहे आणि पुढील ओघ तक्ता जो आहे तर तो यशाच्या पायऱ्यांनी पूर्ण करायचा आहे. ट्राय, फेल्युअर, वर्क हार्ड, सेव्हरल अटेम्प्ट्स विथ पेशन्स, सक्सेस. क्वेश्चन नंबर 2. सी द इमेजेस. चित्र पहा. रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर्स फॉर इच फ्रॉम दोज गिवन बिलो. आणि दिलेल्या प्रत्येक आकृतीला योग्य क्रमांक द्यायचा आहे. सुरुवातीला सेंटेन्सेस बघा. सेंटेन्स नंबर 1. द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. सेंटेन्स नंबर 2. येट इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर. सेंटेन्स नंबर 3. इट स्लीप अँड फेल डाऊन. सेंटेन्स नंबर 4. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइम्ब अ वॉल. सेंटेन्स नंबर 5. फायनली इट रीच्ड द टॉप. सेंटेन्स नंबर 6. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. आता पहिले जे पिक्चर आहे तर त्या ठिकाणी सेंटेन्स नंबर 4 येणार आहे. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइम्ब अ वॉल. दुसऱ्या पिक्चरमध्ये 3 नंबरचं सेंटेन्स येईल. इट स्लीप्ड अँड फेल डाऊन. तिसरं जे पिक्चर आहे त्या ठिकाणी 1 नंबरचे सेंटेन्स येईल. द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. चौथं जे पिक्चर आहे त्या ठिकाणी 6 नंबरची लाईन येईल. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाइम. नंतर 5th नंबरचं जे काही पिक्चर आहे त्या ठिकाणी 2 नंबरची लाईन येईल. यट इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ब हायर अँड हायर. आणि 6 नंबरचं जे काही पिक्चर आहे त्याला नंबर 5चं जे सेंटेन्स आहे फायनली इट रीच्ड द टॉप ते सेंटेन्स त्या ठिकाणी येईल. आता मॉरल काय आहे याचं? इफ यू डोंट सक्सीड ॲट फर्स्ट try again. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.